बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीच माझे मनोगत व्यक्त करीत आहे. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. नमन त्या देशप्रमाण, नमन त्या ज्ञानदेवतेला, नमन त्या महापुरुषाला, नमन अशा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. सर्व यांची जयंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मी 2 शब्द बोलणार आहे, तरी ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे महान नेता होते. त्यांचे पूर्ण नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे होते. माननीय अध्यक्ष पूज्य गुरुजन आणि माझ्या बालमित्रांनो, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला. माझे नाव क्रिंजल आहे. आज मी भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करीत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझे नाव निखिल आहे. आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे जनक आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीनदलित नमस्कार, माझे नाव शाकर शिवंगेकर इयत्ता पहिली. आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल 2 गोष्टी सांगणार आहे. तुम्ही त्यासाठी कनेक्ट करून घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव माझे नाव प्रशांत रमेश स्वामी. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन आणि माझ्या बालमित्रांनो, आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. अंधारात होता नशिबी त्याच्या, त्यांना प्रकाशाचं दान दिलं. तुमचे मानावे किती उपकार, तुम्ही देशाला संविधान हो दिलं. हवा वेगाने नव्हती, हवापेक्षाही त्याचा वेग होता. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव नव्हते, हवेपेक्षाही त्याचा वेग होता. गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा. संपणार नाही अन संपणारी नाही माझ्या भीमाचा दरारा. PhD ही पदवी बहाल केली. त्यांचा मृत्यू 6 डिसेंबर तलवार होऊन गेलात, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेलात. होतात तुम्ही गजबज, मात्र या जगाला कोहिनूर होऊन गेलात. नमस्कार, माझे नाव ऐश्वर्या जाधव इयत्ता 7वी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे अखेरचा श्वास घेतला.